काढायला चालू होतं, दूध ह्यात पडलं, हा जो फ्लोट आहे हा फ्लोट कधी वरती जाणार आहे की जोपर्यंत एका मिनिटामध्ये 200 ग्रॅम दूध येणार नाही तोपर्यंत तो फ्लोट खाली जातो. त्या स्पीडनं आला की तो फ्लोट वरती जातो. फ्लोट वरती गेला की हा रबर जो आहे तो वरती जाऊन आधी कुठल्या पोझिशन असतो तर रबर तो खाली असतो. जसा फ्लोट वरती गेला की हा रबर वरती जातो. ज्या अर्थी रबर वरती गेला तर तो दूध काढायचं काम चालू होतं. म्हणजे ते मिल्किंग मोडला गेलेला आहे. म्हणजे 48 kp वरती दूध काढायचं काम चालू आहे. पण ज्यावेळी काही मशीनचं असं असतं की पानात सोडतात किंवा पानात थांबतो, त्यावेळी दूध त्याचं यायचं थांबलं की हा फ्लोट पुन्हा काय होतो, खाली होतो. खाली आला की हा रबर खाली आला की ते फक्त काय करतं तर 32 kp वरती जातं आणि फक्त मसाज करतं. 32 kp वरती आलं की मसाज करायला लागला की त्या सडांनाही त्रास होत नाही. जरी दूध संपलं, तुम्हाला जी शंका होती की दूध संपले आणि आपलं लक्ष नाही, तरी सडाला नाही जाऊ शकत नाही. 32 kp वरती मसाज करून ज्यावेळी दूध पुन्हा चालू होईल, एका मिनिटामध्ये 200 ग्रॅमने पुन्हा दूध चालू होईल. हा फ्लोट वरती गेला की रबरती वर येतो आणि पुन्हा ते ऑटोमॅटिक मिल्किंग मोडला जातो. ह्याची खासियत अशी आहे की हे दोन काम करतं, मिल्किंग मोड आणि मसाज मोड. दूध संपलं की ते ऑटोमॅटिक मसाज मोडला जातं आणि दूध चालू असताना मिल्किंग मोड लागतं. म्हणजे हे म्हशीसाठी स्पेशल इक्विपमेंट केलं आहे. काही ठिकाणी असं असतं की HF गायी आहेत, जर्सी गायी आहेत, देशी गायी आहेत, म्हशी आहेत, सगळ्यांना चालण्याच्या हिशोबाने हे इक्विपमेंट केलेलं आहे. ते चारीला सुद्धा चालू शकतं. जरी तुमच्याकडे HF गाय असतील तरी वापरणं खूप चांगलं आहे. जरी दूध संपलं तरी मगाशी म्हणल्याप्रमाणे त्या सडांना त्रास होणार नाही आणि ते मसाला मोडला जाणार. आणि म्हणजे ते असं आपण चोळता होते असं हे करता, मसाज करतो ना, पानवायचं मदत करते ते थोडं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्ही असं बघितलेलं आहे की जसं आपण दूध काढण्यापूर्वी म्हशींना पाणवतो, ह्या मशीनची त्यांना सवय झाली की फक्त आपण काय करायचं आहे की काच देऊन घेईल, तुम्ही नुसतं सडावरती हात लावला आणि डायरेक्ट जरी मशीन लावली तर हे युनिट पाणवायला मदत करतं, का तर ते मसाजचं काम करते ना. आणि ते ॲटो मोडमध्ये असतं. म्हणजे कसं आहे की ज्यावेळेस तिथं दूध तेवढ्या सफिशियंट क्वांटिटीमध्ये येत नाही तेव्हा ते ॲटोमॅटिक हे खाली जातं आणि मसाज मोडला येतं. आणि ज्यावेळेस दूध सफिशियंट क्वांटिटीमध्ये येतं, इथं ह्याला कळतं, हे सेन्सर लावलेले असते, तर इथं जर सफिशियंट क्वांटिटीमध्ये दूध आलं की हे वर येतं आणि मिल्किंग मोडला जातं, म्हणजे मिल्क यायला. म्हणजे आणि हे ॲटो प्रोसेस, ती ॲटो प्रोसेस असल्यामुळं जरी दूध येत नसलं तरी सडाला त्रास होतो. आणि दुसरी आज एक महत्वाची सरांनी जी बातमी दिली म्हणजे आपल्याला सांगितलं की सड ही खूप महत्वाचं आहे, त्याला मास्टरडाइज होऊ नये म्हणून खूप काळजी घेणं आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये जी काळजी सरांनी सांगितली की त्याचं दूध काढण्याची प्रोसेस झाल्यानंतर एक औषध आहे ज्याचं पिक्चर आपण ग्रुपवर टाकलेलं आहे. तर ते औषध, त्याचं नाव काय? लॅक्टिफेन्स. तर लॅक्टिफेन्स औषध लगेच सडाला लावून टाकायचं, म्हणजे एक आर्टिफिशियल कॅपिंग तयार होतं आणि ज्याच्यामध्ये ते जे बॅक्टेरियाज आहेत ते प्रवेशच करत नाही सडामध्ये, आणि त्यामुळे सडाला जो आजार आहे, मास्टरडाइज आजार आहे, तो होण्याचा प्रश्नच पडतो. तर ही एक महत्वाची माहिती सरांनी आपल्याला दिली. आणि ह्याचं जे त्यांनी सांगितलं की वजन आहे हे वासराच्या डोक्या एवढं असतं, त्याच्यापेक्षा कमी नाही आणि जास्तही नाही. तर ते त्या पद्धतीने केलंय. आणि हा महत्वाचा, ह्याचं सर फंक्शन तुम्ही महत्वाचं सांगणार होता, हे ड्युएक्स. हे सांगितलं. आणि पल्सचं, पल्स पल्स. मग अशा म्हटल्याप्रमाणे कसं आहे, सळा लावल्यानंतर हा जो रबर आहे तो दाबायची क्रिया करत असं सोडत असतो. हे वर्किंगचं काम कोण करतं तर कंट्रोल करायचं काम हा पल्स, म्हणजे दाबणं वगैरे त्याला पल्स म्हणायचं. दाबणे सोडणे याला आपण पल्स म्हणतो. मग ते कंट्रोल करायचं काम हा पल्सर करतो. मग ते किती वेळा झालं पाहिजे एका मिनिटामध्ये हे स्टँडर्ड आहे. तर एका मिनिटामध्ये 60 पल्स जरी पडले पाहिजे तो हा पल्सर काम करतो. म्हणजे सेकंदाला एक पल्स पडला पाहिजे, धोका पडला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्तही नको कमी नको. म्हणजे ते जे वासरू ओढतं ते 60 सेकंद म्हणजे 60 पल्सेस ओढतं, ती स्पीड त्याला दिली. त्याच्यानंतर हे जे सडाचे जे रबर आहे किंवा दुधाची जी पाईप आहे ते अन्न भेसळ कायद्यानुसार जे रबर पाईप, हे जे रबर याच्यातून दिसतं आपल्याला दूध येतं, दूध येतं नाही येतं मगाशी म्हणल्याप्रमाणे इथे दिसत असतं. आणि फूड ग्रेड क्वालिटीचं मटेरियल की जेणेकरून दुधाच्या गुणवत्तेवरती परिणाम होऊ नये, बॅक्टेरियासारखा आजार कारणीभूत ठरायला ते बॅक्टेरिया तिथं होता कामा नये, ह्याची सगळ्याची काळजी घेतली आहे. जेव्हा तुम्ही क्लिनिंग करणार ते इझी क्लिनिंग झालं पाहिजे. आणि सडाला बॅक्टेरियापासून धोका होऊ शकतो, म्हणून हे काढल्यानंतर हे लगेच धुवून ठेवायला पाहिजे. कारण तुम्ही काढल्यानंतर तुम्ही दूध घालायला जाल आणि नंतर आल्यावर धुवाल असं करू नका.
ती एक महत्वाची माहिती सरांनी सांगितलं ज्यावेळेस- की ज्यावेळेस आपण दूध काढतो तर लगेच हे जे आहे हे धुवून टाकलं पाहिजे, म्हणजे ह्याच्यापासून बॅक्टेरिया होत नाही आणि बॅक्टेरिया झाले की ते सडाला त्रास देणार किंवा सडाचं दूध कमी करणार, त्याच्या होल्स मध्ये घुसणार असं. स्वच्छतेची प्रोसेस एकदम सोपी असते. हा जो टप आहे हा कुंडा आहे, हा ह्याच्यासारखा सोपा कुठलाही असा पार्ट नाही की इतरांचं कसं असतं की ते लॉक टाईपमध्ये असतं, ते नट काढा वर साईडला काढा. त्याच्यामध्ये फक्त काय हाफ थ्रेडमध्ये हे हाफ थ्रेड हे काढणं लावणं एकदम इझी असेल तर माणूस काम करतो व्यवस्थित, त्याला हे सोपं वाटतं. आणि ह्याच्यातून पाणी घालून खळबळणे. करेक्ट. ह्याला ब्रश असतात, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश असतात ह्याला. हा. ह्याच्यासाठी ब्रश असतो, दुधाची जी पाईप आहे त्यासाठी ब्रश वगैरे असतात. हे सगळं साफ करून तुम्ही व्यवस्थित बसलं की बॅक्टेरिया होणार नाही किंवा दुधाचे वास येणार नाही, खराब होणार नाही, ह्याची खात्री होते. शिवाय ह्यांची जी बकेट आहे, मी बकेट जर बघितलं ती इथं आली नाही बकेट, तर ती बकेट आलेली आहे का? बकेट दाखवतो. बकेट ही बकेटला जॉईंट नाही, ती सिंगल बकेट आहे. आता ही बकेट तिथून काढतो आपण, ती दाखवतो बकेट. तर त्याच्यामुळं म्हणजे त्याचा उद्देश असा की त्याला जॉईंट जर असला तर त्याच्यात परत बॅक्टेरिया होऊ शकतो. म्हणजे हे महत्वाचं असं आहे की बॅक्टेरियापासून जपणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे, कस्टमरसाठी महत्वाचं. पूर्ण अखंड आहे म्हणतात. हा, पूर्ण अखंड आहे. ही जी बकेट आहे ही पूर्ण अखंड आहे. म्हणजे इथं आतमध्ये मध्ये राऊंड जॉईंट नाही. हा, कुठेही राहून नाही. कुठेच जॉईंट नाही. आणि आतली तुम्ही ती सिंगल काढलेली आहे. फिनिशिंग बघितलं तर कुठेही असा आणि स्टील मध्ये कणभर सुद्धा दूध तिथे राहू शकणार नाही याची खात्री घेतलेली असते, काळजी घेतलेली असते. बॅक्टेरिया झाले की दूधही खराब होतं आणि बॅक्टेरियाने सडही खराब होऊ शकतं. म्हणून प्लास्टिक मटेरियल तर वापरायचंच नाही. आणि हे जे स्टील आहे, स्टील हे सिंगल म्हणजे नॉट जॉईन नसलेलं स्टील आहे. आणि तर ही फार महत्वाची SS factor आहे. 304 जे स्टील असतं की ते आणि मस्टर्डाइज हा बॅक्टेरियानेच होतो. ह्याला मटेरियल जे वापरलेलं आहे ते SS 304 मध्ये असते. जसं दुधाचे पार्ट असतील, मिल्क लाईन असेल, मिल्क पंप असेल, बल्ब कूलर असेल, त्याला जे SS 304 जे मटेरियल वापरलं जातं ते ह्याला वापरलं की कधीही त्याला गंज देऊ शकत नाही, कधी ते खराब होऊ शकणार नाही असं मटेरियल वापरलेलं असतं. हँडलिंग करायच्या हिशोबाने 25 लिटरचं कॅन असतो आणि ह्या साईडला आपण काय केलेलं आहे, हँडल दिलं आहे. समजा घरी अगदी महिला असतील, बऱ्याच ठिकाणी महिलाच मशीन वापरत असतील, त्यांना सुद्धा ह्यातलं दूध दुसऱ्या कॅनमध्ये ओतायला इजी जाऊन खाली लिफ्टिंग आहे, हा हँडल दिलेला आहे, दुसऱ्या कॅनमध्ये ओतू शकतात. आता आपले जे 20 लाखाचे प्रकल्प आहेत सर, तर त्याच्यासाठी आपल्याला किती कॅपॅसिटीचं मशीन घ्यावं लागेल, त्याचं कॉस्टिंग काय असेल त्याच्यावर थोडंसं. 10 जनावरपर्यंत सिंगल बकेटचं मशीन असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्याची कॅपॅसिटी किती आहे तर एका तासामध्ये 7 ते 8 म्हशी दूध काढून जातात. गाय असेल तर 8 ते 10 गाई दूध काढता येतं. 10 जनावरपर्यंत सिंगल बकेटचं, 20 जनावरपर्यंत डबल बकेटचं आणि 40 जनावरपर्यंत असेल तर 4 बकेटचं. पण सुरुवातीला 2 बकेटचं मशीन जर घेतलं तर त्याच मशीनवरती आपण जरी तुमच्याकडे गाई म्हशी संख्या नंतर वाढली, 20ची 30 40 झाली की मशीन असं दिलेलं असतं की त्याची कॅपॅसिटी 4 बकेटला असं असतं. नंतर तुम्हाला फक्त बकेट असं म्हणजे फक्त त्याच्यात वाढवून जायचे. 2 असेल तर 3 करू शकतो, 3चे 4 करू शकतो. मशीन हे करायची काही गरज नाही. काहीच गरज नाही. तर यांचं कॉस्टिंग जे मी बघितलं ना, तर त्याच्यात मला असं मत पडलं, आपले 20 लाखाचे प्रकल्प आहेत, 20 ते 22 लाखाचे प्रकल्प आहेत. म्हणजे आपल्याकडे साधारणपणे 15 म्हशी 15 गाई वगैरे असणार आणि पुढे एक्सपान्शनला स्कोप असायला पाहिजे. आणि मागं तुमच्याकडे 2-4 म्हशी काहीतरी गाई आहे. म्हणजे आपली संख्या, गुरांची संख्या ही 10 ते 20 किंवा 10 ते 25 असू शकते. तर त्याच्यामुळं जे मी कॅल्क्युलेट केलं इथं थोडंसं हे बघ, तर इथं हे जे मशीन आहे, जे कॉस्टिंग आहे याचं 1,62,000ला 2 HP-चं 2 बकेटचं मशीन मिळतं. 1,62,000 साधारणपणे. आता निगोसिएशन काय कॉस्टिंग तुम्ही त्यांच्याबरोबर करू शकता, त्याचा काही विषय नाही. पण जे त्यांची ऑथोराइज प्राइस आहे ती 2 HP-चं 2 बकेटचं 1,62,000चं मशीन आपल्याला सुटेबल आहे. कारण हे 10 ते 20 जी संख्या आहे त्याला सफिशियंट आहे. परत याचं एक्सपान्शन पॉसिबल आहे. कारण 2 HP-चं जे मशीन आहे त्याला आणखीन 2 बकेटे टाकता येतात. म्हणजे तुमची 24 किंवा 32 गुरं जरी झाली तरी सुद्धा ती या मशीनमध्ये ऍडजस्ट होतात. शिवाय कसा एक टाइम असतो सकाळचा, त्या पिरियडमध्ये जास्तीत जास्त दूध निघालं पाहिजे. तर त्याच्यामुळे 2 HP विथ 2 बकेट हे मशीन मला योग्य वाटलं. बाकी प्रत्येक जण त्यांच्याशी डिस्कशन करू शकतो घेत असताना. परंतु हे जे 1,62,000चं मशीन आहे ते सर्व दृष्टीने मला योग्य वाटलं. आणि याच्यात 2 बकेट ऍड झाले म्हणजे 2 HP विथ 1 बकेट, म्हणजे 1,62,000चं मशीन आणि 48,500चं 1 बकेट. म्हणजे असं साधारणपणे 2 लाख कितीचं जातं हे?
2,10,000च्या आसपास मशीन जातं. एक 62 प्लस 48,500. 4 बकेट असेल तर ते प्लस आपली हा नाही, आपण हे 2 बकेट हे घेतले. आता हे 2 बकेट 2 HP वर 2 बकेट 1,62 ला आलं. बरोबर. त्यामध्ये जर हे अजून एक बकेट वाढलं तर 48,500. नंतर अजून एक बकेट वाढलं तर आणि 48,500. पण ह्याच्यामध्ये 16 जनावरांचं होतं एका तासामध्ये. एकात, म्हणजे 2 बकेटच्या मशीनमध्ये. तर हे 16 जनावरांचं आपण 1,62 ला घेतले आणि एक बकेट अजून वाढवलं तर 24 जनावरांचं होतं, पण 48,500 परत ऍड द्यावं लागतं. म्हणजे बकेट म्हणजे पूर्ण assembly. बकेट अशी पूर्ण असेंब्ली त्याचा सेट. 48 ला नंतर एक बकेट तसं इंडिव्हिज्युअली घेता येईल, पण माझ्या मते घेत असताना तुम्ही 2 HP चं मशीन घ्या, सिंगल HP चं घेणं. आणि परत आमचं असंही डिस्कशन झालं की सकाळच्या वेळेस वीज नसते, त्यामुळं बॅटरीच्या ऐवजी जनरेटर आवश्यक आहे. कारण जनरेटर इतरही कामाला लागतं. ते 40-50 हजार रुपयाचं होंडाचं वगैरे जनरेटर ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे मशीनचा सेटअप सर साधारणपणे 1,62 प्लस हे एक बकेट घ्यायची असेल तर 48,500 प्लस एक 40-50 हजारचं जनरेटर, एवढा मिनिमम मशीनचा सेटअप आवश्यक आहे. कारण बॅटरीवर हे चालू म्हणजे बॅटरीवर चालेल कदाचित, परंतु तेवढे लाईफ नसते बॅटरी. लाईफ नसते. 2 ते 8 वर्षानंतर पुन्हा बॅटरी बदलावा. त्याचा खर्च असतो 20 ते 22 हजार हा. रुपये. त्याच्याऐवजी जर जनरेटर असेल, काही वेळा असं होतं की जरी तुमच्याकडे लाईटची सोय आहे, काही कारणाने डीपी झाला, पावसाळ्यामध्ये एखादं झाड पडलं, 2-2 दिवस लाईट नसते, तुमच्याकडे सुद्धा 20 जनावर आहेत, तर इतर कामं तुम्ही मॅन्युअल कराल, पण जनावरांना लागणारं पाणी एवढं तुमच्याकडे उपलब्ध असणार आहे का? चाप कटिंगसाठी लाईट पाहिजे, मिल्की मशीनसाठी लाईट पाहिजे. म्हणून असा हिशोबाने विचार करायचा की आपल्याकडे 20 जनावर आहेत, न थांबता 365 दिवस आपल्याला ते रोज काम करायचं म्हणल्यावर ते त्याचं प्रोव्हिजन सगळं आधीच आपण करून त्या चालू ठेवलं पाहिजे. म्हणजे एक कसं असतं की बिझनेस कंटिन्युटी प्लॅन म्हणून एक बिझनेसमध्ये कन्सेप्ट की लाईट जरी गेले तरी आपला धंदा चालू राहायला पाहिजे, बॅटरी जरी बंद पडली तरी आपला धंदा चालू राहायला पाहिजे, माणूस जरी नसला तरी आपला धंदा चालू राहायला पाहिजे. तर ही BCP जी कन्सेप्ट आहे, ही BCP बिझनेस कंटिन्युटी प्लॅन, काही जरी झालं, कुठली कॅलेमिटी आलं तरी आपला धंदा चालू राहायला पाहिजे. दूध व्यवसायात हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचं कारण दूध हा व्यवसाय असा आहे की आजचं दूध आजच विकावं लागतं, ते उद्यावर शिफ्ट करता येत नाही. लेबर सारखं पेरिशेबल कमोडिटी. म्हणून आपण हा प्लॅन एक्झिक्यूट करणं आवश्यक आहे. धन्यवाद.